नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। उद्या अधिकृत घोषणा होणार। राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदाची 22 जानेवारीला सोडत। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार, तर रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। मुंबईच्या महापौरपदासाठी 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने मतदान। गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करायची शक्यता। आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार। मुंबई महापौरपदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक उपस्थित राहतील अशी ही योजना। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेत भाजपनं 2 वर्षांसाठी मागितलं महापौरपद। भाजप आमदार निरंजन डावखरेंची मागणी। महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनवणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा, तर कल्याण डोंबिवलीमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हांबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार। बाठी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। कुर्ल्यात दिवसा ढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला। पेवर ब्लॉक, धारदार शस्त्र, पट्ट्यानं मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट। विदर्भातील लाडक्या बहिणी संभ्रमात। योजनेचा लाभ बंद होईल या भीतीनं बुलढाण्यात लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा। बहिणीची महिला आणि बालकल्याण कार्यालयामध्ये धडक, तर हिंगोलीमध्ये ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची बहिणींची मागणी। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार। 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी रुपयांचा खर्च। बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना होणार फायदा। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च। मुंबई अहमदाबाद मार्गावर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना बंदी। रेवन्ना प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं खळबळजनक प्रकरण उघडकीस। महिलांशी अश्लील वर्तन करतानाचा पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा कथित व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर केरळमधल्या तरुणाची आत्महत्या। चुकीचा स्पर्श केल्याचा एका बसमधल्या महिलेचा आरोप। सोशल मीडियात बदनामी झाल्यानं तरुणाचं टोकाचं पाऊल।